मस्त मटन बनवलाय। काय बोलताय? हे बघा आगरी स्पेशल मटन। अरे वा, जसं ऑर्डर देणार ना तसे तुम्हाला एकदम फ्रेश पापलेट। आणि स्वतःचा माझा मच्छीचा धंदा आहे। चिकन दम बिर्याणी आपल्याकडे 120 रुपयाला एकदम स्वस्त आणि मस्त। ही भाकरी आहे आपली मातीच्या तव्याची भाकरी आहे आणि एकदम सॉफ्ट। इकडे बघा एकदम मार्बल सारखी भाकरी आपली फक्त 20 रुपयाला। हा चिकन लपेट आपला हा चिकन लपेट आपले कोळी पद्धतीचं आगरी स्पेशल चिकन। ही दाल मुंडी आहे। दाल मुंडी ही ओजडी आहे। हे कोलंबी ड्राय आहे। आगरी फेस्टिवल मध्ये मी असते तर कस्टमरने ही रिक्वेस्ट केली मला का ताई बघा वर्षातनं एकदा तुमची चव खायला मिळते, कुठेतरी तुम्ही गाडी टाका आणि तुमची चव आमच्यापर्यंत पोहोचवा। इकडचा टेस्ट कसा असता? खूप सुंदर आहे आणि एकदम अप्रतिम आहे। जवळजवळ 2 वर्ष झाले मी मावशींकडनंच फिश खाते घेते। खूप सुंदर टेस्ट है। में खा के गया, इतना अच्छा लगा। तो 4 लोगों को मैं बोला भी मेरी बिल्डिंग में कि यहाँ पे बहुत अच्छा मिल रहा है, आप खा के आओ। हेलो फ्रेंड्स, स्वागत है आप सभी का फिर से एक बार सचिन मुंबई ब्लॉग में। गाइस, क्या आप लोग सी फूड खाने के शौकीन हो? तो सी फूड खाने के शौकीन हो तो आप लोगों के लिए मैं बहुत ही अच्छा लोकेशन लेके आया हूँ। ये देख सकते हो I-1 ये सी फूड काउंटर है। यहाँ पे आप लोगों को आगरी पद्धति से कोली पद्धति से हर एक वैरायटी का आप लोगों को सी फूड यहाँ पे मिल जाता है। तो हम जानेंगे सी फूड में इनके पास में क्या क्या अवेलेबल होने वाला है, क्या क्या रेट्स होने वाला है, ये सब मैं आप लोगों को इस वीडियो के अंदर इन्फॉर्मेशन देने वाला हूँ। तो अगर आप मेरी वीडियो फर्स्ट टाइम देख रहे हो तो रिक्वेस्ट है आप सभी से चैनल को कर लीजिए सब्सक्राइब, ताकि हर एक इन्फॉर्मेशन आप लोगों को मेरे चैनल के माध्यम से मिल पाए। और एक रिक्वेस्ट है आप लोगों को, अगर कोई साउथ इंडियन कुक रहेगा तो आप लोग मुझे कांटेक्ट कीजिए। मुझे एक साउथ इंडियन कुक की जरूरत है, मैं कुछ नया बिजनेस स्टार्ट करने वाला हूँ। तो आप लोग मुझे कमेंट में भी बोल सकते हो या फिर मेरा कांटेक्ट नंबर भी आप लोगों को मिल जाएगा, आप लोग कॉल करके भी मुझे बता सकते हो। तो गाइस चलो अभी पहले तो हम लोग लोकेशन जानेंगे कि हम लोग किस तरीके से यहाँ पे आना है, उसके बाद में हम लोग पूरे रेट जानेंगे और इसका क्या टेस्ट होने वाला है वो भी मैं आप लोगों को बताने वाला हूँ। वीडियो थोड़ी भी स्क्रिप्ट नहीं करनी है। मुंबई में जहाँ कहीं भी रहते हो लोकल ट्रेन पकड़ के आ जाना है कल्याण स्टेशन। ये टिकट काउंटर है। जैसे हम लोग स्टेशन से बाहर निकलते हैं वेस्ट में सामने ही आप लोगों को शेयरिंग ऑटो मिल जाता है। खड़कपाड़ा या वायले नगर आप बोल सकते हो। वायले नगर भी बोलोगे तो भी आप लोगों को छोड़ देगा इजीली। 25 रुपया सीट होता है और 10 मिनट में आप लोग पहुंच जाओगे 2 किलोमीटर के डिस्टेंस पे। तो गाइस वायले नगर बोलना है। शेयरिंग ऑटो आप लोगों को यहाँ पे लाके छोड़ता है। शेयरिंग ऑटो यहाँ से हम लोगों को लेफ्ट ले लेना है। लेफ्ट लेके अंदर जाना है गली में। लेफ्ट लेते हैं तो ये शिवसेना वायले नगर ऑफिस है, ये तो सीधा आगे जाना है। तो गाइस जैसे ही हम लोग मेन रोड से अंदर आते हैं 1 मिनट के वॉकिंग डिस्टेंस पे आप लोगों को ये पोद्दार स्कूल दिख रहा रहेगा सामने ही। थोड़ा सा जूम कर देते क्या, ये पोद्दार स्कूल है लैंडमार्क और ये सर्कल है। यहाँ पे आप लोगों को सी फूड एकदम लाजवाब मिल जाता है। तो हम लोग मंदाताई है। मंदाताई नमस्कार। नमस्कार, कैसे हो आप? एकदम मस्त मजेत आहेत। बरं आहेत ना? एकदम छान, तुमच्या आशीर्वादाने एकदम खूपच छान। नाही तुम्ही मोठे आहेत, तुम्ही माझ्या आई सारखे आहेत, तुमचा आशीर्वाद आमच्या वरती आहे। इधर देख सकते हो लाइव कुकिंग करके आप लोगों को देते हैं। भाई नमस्कार, कैसे हो आप? बरं आहेत ना? तो ताई आज क्या स्पेशल होने वाला है? आज स्पेशल आहे बघा, मस्त मटन बनवलाय। काय बोलताय? बघा आगरी स्पेशल मटन। अरे वाह, एक नंबर है, एक नंबर दिख रहा है टेस्ट में। तो या आगरी चिकन आपला स्पेशल आहे एकदम आपले कोळी पद्धतीचं आगरी स्पेशल चिकन। हा चिकन लपेट आपला चिकन लपेट। हा चिकन लपेट आपला हा ग्रीन चिकन आहे आपला आगरी पद्धतीचा। अच्छा, ही दाल मुंडी आहे। दाल मुंडी ही ओजडी आहे। हे कोलंबी ड्राय आहे। कोलंबी लपेटा बोललं तरी चालेल। ही रसाची मसाला कोलंबी, ही फ्राय कोलंबी आहे। अच्छा, आणि चिकन बिर्याणी आहे। पापलेट फ्राय आहे बघा, पापलेट एवढा मोठा आहे, तुम्ही जेवढा मोठं मागणार ना तेवढा मोठा मिळणार। जसं ऑर्डर देणार ना तसे तुम्हाला एकदम फ्रेश पापलेट। आणि स्वतःचा माझा मच्छीचा धंदा आहे बघा। हा पापलेट आहे, हा छोटा आहे। तुम्ही जसं ऑर्डर करणार तसं ऑर्डर करून तुम्हाला जसं मोठं पाहिजे पापलेट तसं मोठं पापलेट भेटेल। आणि रेट एकदम जास्ती नाही, रेट आपला एकदम वाजवी रेट आहे। आणि स्वतःचा माझा मच्छीचा शॉप आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं, तुम्हाला खेकडे बनवून पाहिजे खेकडे बनवून मिळतील, तुम्हाला पायास पाहिजे जसं एक दिवस पहिले तुम्ही सांगितलं ना सर्व काही तुम्हाला जेवण एकदम आपल्या कोळी पद्धतीने जेवण बनवून मिळेल। आणि एक सांगतो तुम्हाला, आपण मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये जाता ते एसी लावता, पंखे लावता, चेअर लावता आणि मेन पॉवर लावता, ते त्यांच्या रेट सर्व आपल्याकडूनच घेतात ते। आणि इकडे तुम्हाला स्वस्त भेटतंय, फ्रेश भेटतंय आणि एक नंबर भेटतंय। मी सुद्धा खाल्लंय 2-3 वेळा। यांचं जेवण मला लय आवडतं कारण यांचं जे टेस्ट आहे एकदम बनवायचं आम्ही मनापासून एकदम काळजी घेतो बनवायची आणि
एकदम एक नंबर जेवणाची क्वालिटी आपल्याकडे आणि फर्स्ट क्वालिटीचं जेवण आहे। सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, कोलंबी फ्राय, जसं पाहिजे तसं सर्व काही तुम्हाला बनवून भेटेल। जसं ऑर्डर देणार तसं तुम्हाला तसं भेटेल। आणि हे बघा भाकरी एकदम मोठी भाकरी आहे आणि चिकन बिर्याणी पण आहे आपल्याकडे। चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी सर्व अवेलेबल आहे यांच्याकडे। प्रॉन्स पण बघू शकता। प्रॉन्स फ्राय रावस आहे का? रावस आहे, रावस आहे ना, बरोबर। आणि भाकरी आपली तांदळाची भाकरी, मोठी खापरीवरची भाकरी आहे। भाकरी बघू शकता तुम्ही लोक, केवढी मोठी भाकरी आहे हे बघा। ही भाकरी आहे आपली मातीची तव्याची भाकरी आहे आणि एकदम सॉफ्ट। इकडे बघा एकदम मार्बल सारखी भाकरी आहे, फक्त 20 रुपयाला। 20 रुपयाला? हा, एकदम स्वस्त। कुठे आपण जर बाहेर गेले ना तर तुम्हाला कमीत कमी एक भाकरी आहे ना 30 रुपये ते 35 रुपयाला भेटतं आणि इकडे तुम्हाला 20 रुपयाला एक भाकरी भेटतायत। हीच भाकरी आम्ही जर रेस्टॉरंटला कुठे गेले जेवायला तर एक भाकरी आम्हाला 50 ते 60 रुपयाला भेटणार। तर रेट काय असतं ताई? हे बघा, मटनचं घेतलंय, हा मटन घेतलं तर 250 रुपयाला आहे आणि चिकन घेतलं 150 रुपयाला आहे। चिकन लपेटा 150 ला, ग्रीन चिकन 150 रुपयाला, डालमुंडी 150 रुपयाला, ओजडी 150 रुपयाला आणि कोलंबीचं कुठलं पण आयटम घेतलं हे 250 रुपयाला पडेल। फ्राय घ्या, लपेटा घ्या, मसाला घ्या, ड्राय घ्या, सर्व तुम्हाला 250 रुपयाला पडेल। आणि चिकन दम बिर्याणी आपल्याकडे 120 रुपयाला, एकदम स्वस्त आणि मस्त आणि क्वालिटी जेवणाची। आपल्याला सगळ्या जेवणाची काळजी घेतली जाते, तेल सकट, मीठा सकट सर्व जेवणाची काळजी घेतली जाते आणि हा जेवण तुमच्यापर्यंत पोहोचतो तोच जेवण आम्ही खातो। कारण का जेवणाची अशी म्हणजे काय एवढी काळजी घेतली जाते, कारण फर्स्ट क्वालिटीचं जेवण आणि घरनं जेवण आम्ही बनवून आणतो। आता सध्या जोपर्यंत कस्टमरचा रिस्पॉन्स मिळत नाही, रिस्पॉन्स मिळेल तसं तुम्हाला जेवण तयार करून मिळेल। आणि तुम्ही बर्थडे पार्टी बोला, कुठलं फंक्शन असलं बोला, तर तुम्ही एक दिवस पहिला आम्हाला कळवा का आम्हाला ही ताई ऑर्डर द्यायची आणि हे एवढं जेवण बनवायचं, आम्ही ऑर्डर पण स्वीकारतो, घरपोच जेवण देऊ शकतो तुम्हाला। स्वतःचा कॅटरर्स आहे आणि यांचं आहे ना प्रत्येक ठिकाणात आहे ना जे आगरी फेस्टिवल असतं, कोली फेस्टिवल असतं त्याच्यात ते पार्टिसिपेट करतात। डिसेंबरला तो या असता फेस्टिवल मध्ये मी असते, तर कस्टमरने ही रिक्वेस्ट केली मला का ताई बघा वर्षात ना एकदा तुमची चव खायला मिळते, कुठेतरी तुम्ही गाडी टाका आणि तुमची चव आमच्यापर्यंत पोहोचवा। हे घेतलं आम्ही याचं। तुमचा टेस्ट एवढा भारी आहे ना, आम्हाला आवडता। कारण मी जे तुमचं जेवण खाल्लंय ना तुमच्या ते फेस्टिवल मध्ये येऊन मला लय आवडलं आणि माझ्या डोक्यात असंच होता कुठेतरी तुम्ही आता डोंबिवलीमध्ये फेस्टिवल टाकले तर डोंबिवलीचे लोक बोलतात ताई तुम्ही कुठेतरी डोंबिवलीमध्ये टाका। ठाण्याला गेले तर सांगतात ठाण्याचे लोक तुम्ही ताई कुठेतरी ठाण्यामध्ये गाला घ्या, आम्ही मदत करतो तुम्हाला। टेस्ट आहे ना, टेस्ट तर चांगला आहे, टेस्ट मध्ये काय डाऊट नाही। आणि जे तुम्ही हायजीन ठेवतात ना, हा बघू शकता हायजीन तुम्ही बघू शकता, नीट अँड क्लीन असतं पूर्ण। एक पण तुम्हाला थोडंभर घाण नाही दिसणार, पूर्ण साफसफाई असतं आणि पूर्ण हायजीन ठेवून हे लोक कुकिंग करतायत। असं नाही तुम्हाला काय पण बनवून देतायत, तुम्ही बघू शकतायत एक नंबर आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे यांची। जेवण पहिला काय करता लोक डोळ्यांनी जेवता, नंतर तोंडानी जेवता। तुम्ही डोळ्यांनी बघणार, तुम्हाला छान वाटणार, तेव्हाच तुम्ही जेवणार। हा बघू शकता तुम्ही, क्वालिटी एक नंबर है। कोई भी रेस्टोरेंट में या कोई भी मार्केट में मैं जाता हूँ तो मैं ट्राई करता हूँ कस्टमर का फीडबैक लेना। कस्टमर का जो फीडबैक होता है वो हमारे लिए काफी ज्यादा जरूरी होता है, क्योंकि कस्टमर ही हम लोगों को सही बता सकते हैं एग्जैक्टली टेस्ट क्या होता है, क्वालिटी क्या होती है। तो ये कस्टमर हमारे से जुड़े हैं। क्या नाम है दादा? मेरा नाम सुबह सोनी है, मैं मारवाड़ी हूँ लेकिन चिकन मटन खाता हूँ। अरे क्या बात है। यस मेरा बेटा अमेरिका में है, वो आज तक नहीं खाया, 4 साल से है। मेरी वाइफ भी नहीं खाती, मुझे सिर्फ अलर्ट किया है खाने के लिए। सो हाउ इज द टेस्ट? वो बहुत अच्छा लगा मेरे को, कल अच्छा पहली बार मैंने खाया, इससे पहले गड़बड़ी था इसलिए मैंने आया नहीं खाने के लिए। कल मैं खा के गया, इतना अच्छा लगा। वो 4 लोगों को मैं बोला भी मेरी बिल्डिंग में कि यहाँ पे बहुत अच्छा मिल रहा है, आप खा के आओ। काय घ्यायला आले? अभी चिकन मसाला आलं, चिकन मसाला घेऊन आलं, घ्यायला आलं। कलेजी एक नंबर कलेजी होती, कलेजी पण एक नंबर मसाला, कलेजी मसाला मस्त होता। कलेजी होती ना? हाँ बकऱ्याची होती। ओके। आणि हे भाकरी वगैरे पण भेटताय? भाकरी पण खाली ना, म्हणून हात पाडून मी मागून घेतली। ही मंदाताई आहे, ही स्वतः प्रिपरेशन करता, यांचा मुलगा पण शेफ आहे मोठा, चांगला जेवण बनवता, याचे वडील पण चांगलं जेवण बनवतात। गुड ओके। चांगला म्हणजे तुमच्याशी बोलून मला चांगला वाटला। थैंक यू वेरी मच। जे फीडबैक दिले मला, ये धंधा बहुत अच्छा होना चाहिए। मैं दुआ करूंगा कि ऐसा उनको चलते बढ़ते, क्योंकि यहाँ पे सब खाने वाले की लाइन लगती है ना, यहाँ भी लाइन लगनी चाहिए, मैं ऐसा दुआ करूंगा। इनका जो टेस्ट है ना बहुत A1 दादा।
तो गाइस ये देख सकते हो, आप लोगों को पॉलिथीन में पैक करके नहीं देते, जो इनका पैकिंग है वो स्टैंडर्ड है, आप लोगों को अच्छा कंटेनर में डाल के देते हैं और क्वांटिटी भी काफी अच्छा मिलता है। ये देख सकते हो आपके सामने है, आता है मटन ना, मटन है। ओके मटन है, हाँ, ये देख सकते हो मटन है ये, और काफी अच्छा है। और प्रिपरेशन ये लोग कम ही करते हैं, इतना करते हैं ताकि खत्म हो जाए, और काफी लोग आ रहे हैं और लेके जा रहे हैं यहाँ। हे काय दादा, ही बिर्याणी आहे, बिर्याणी दाखवा जरा कशी आहेत, हा बघू शकता बिर्याणी आहे। कुठली बिर्याणी आहे? चिकन दम बिर्याणी। ओके, चिकन दम बिर्याणी आहे, एक नंबर दिसतायत। हाफ भरताय का फुल भरताय तुम्ही? फुल फुल फुल, ओके। हाफ क्वांटिटी नाही ना? भरपूर। ओके। और राइस का क्वालिटी एकदम फर्स्ट क्लास है, पूरा बासमती राइस यूज कर रहे हैं ये लोग, और दाना एकदम खुला खुला है। ये इससे आप लोग अंदाजा लगा सकते हो कारीगरी क्या है इसके ऊपर, जिसने बनाया है लाजवाब बनाया है। क्वांटिटी देख सकते हो बहुत ज्यादा है ये। ओके, यहाँ पे ज्यादा करके लोग टेक अवे लेके जा रहे हैं, खा भी सकते हैं यहाँ पे, ऐसा कोई दिक्कत नहीं है। बट मैं देख रहा हूँ, खड़ा हूँ मैं काफी टाइम से, तो लोग यहाँ पे आ रहे हैं एक एक करके और पार्सल लेके जा रहे हैं। यांना चिकन लपेटा देतो। चिकन लपेटा, तो बघू शकता तुम्ही लोक, बघू शकता याला चिकन लपेटा म्हणता। चिकन लपेटा है, ये देख सकते हो। भीड़ भी आ रहा है, लोग यहाँ पे लोग आ रहे हैं बैक टू बैक बैक टू बैक। एक नंबर है गाइस, टेस्ट एकदम जबरदस्त है। अभी लोग काफी लोग आ रहे हैं यहाँ पे, मैं काफी देर से खड़ा हूँ, बैक टू बैक लोग यहाँ पे आते जा रहे हैं। चिकन लपेटा, ये चिकन लपेटा रेडी हो गया है, ये जा रहा है, अभी पैक कर दिया है। और स्टैंडर्ड पैकिंग है इन लोगों का, ऐसा नहीं है पॉलिथीन में आप लोगों को डाल के दे रहे, अच्छा कंटेनर यूज कर रहे, अच्छा स्टैंडर्ड पैकिंग करके दे रहे। आराम से वो टिफिन के अंदर आप लोग लेके जाके खा सकते हो। आप लोगों को कोई प्लेट वगैरह की जरूरत नहीं है, नहीं तो अलग से प्लेट लेना पड़ता है खाने के लिए। बघू शकता बॅक टू बॅक लोक येते इकडे, आणि टेकअवेचा जास्त मोठा बिझनेस आहे यांचा, म्हणजे मंगळवारी पण असतं, जातं इकडून। बघू शकता खाली गुरुवारी आणि सोमवारी बंद ठेवणार आहे पार्सल मध्ये। आम्ही चिकन लपेटा, ओके, ग्रेव्ही, भाकरी, ओके, भाकऱ्या घेतल्या, चिकन लपेटा घेतला आणि ग्रेव्ही देऊ ना मॅडम, चिकन करी, ग्रेव्ही दे। एवढं घेऊन जात आहेत, एक नंबर टेस्ट आहे, लोक येत आहेत। आता हा पहिल्यांदा आलेत, बघू। हा दादा, माझा चॅनल आहे युट्यूबला सचिन मुंबई ब्लॉग, आणि इंस्टाला पण सेम पेज आहे सचिन मुंबई ब्लॉग आयडी आहे। तुम्ही खावा, जे काय फीडबॅक असेल प्लीज रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनल वरती रिप्लाय द्या मला। थँक्यू। सिटिंग अरेंजमेंट भी है, आप लोग फैमिली लेके आइए, अच्छे से एंजॉय करेंगे, फैमिली के साथ में आराम से बैठ के खा सकते हो कंफर्टेबल। तो इसका हम लोग टेस्ट भी देखेंगे, क्या टेस्ट होने वाला है। नमस्कार मॅडम। नमस्ते, कुठून आले तुम्ही? मी आली आहे बदलापूर वरून। ओके, काय ऑर्डर केलंय तुम्ही? मी ऑर्डर केली आहे चिकन बिर्याणी, प्रॉन्स फ्राय, बोंबील फ्राय। ओके, हा रावस आहे ना? हा रावस आहे, हे बोंबील फ्राय आहे। ग्रीन चिकन आहे, आगरी चिकन आहे, या कोलंबी मसाला आहे, मटन आहे, कोलंबी लपेटा आहे। लपेटा हा बघू शकता, हा एकदम स्पेशल आहे। ओके, जरा आणि ही भाकरी पण आहे। भाकरी जरा असं दाखवा केवढी मोठी आहे, ही बघा बघू भाकरी, शकता। 20 रुपयाला तुम्हाला एवढी मोठी भाकरी भेटते, 20 रुपये ना याचा प्राइस। ओके, तर जरा याचा टेस्ट बघू आता आपण। मला सांगा कसा टेस्ट आहे। कोलमी मसाला। ओके, चांगलं आहे ना? एक नंबर आहे। ओके, आणि ही बिर्याणीचं जरा सांगा आम्हाला फीडबॅक। आवडला टेस्ट तुम्हाला? चिकन बिर्याणी पण अतिशय सुंदर आहे, दादांनी खूप सुंदर अशी बिर्याणी बनवली आहे। ओके, आणि स्मोकी फ्लेवर पण आहे त्याच्यामध्ये, मस्त। आवडलं ना? थँक्यू सो मच फॉर द फीडबॅक। वेलकम। तो गाईस, कुठलाही मार्केटात कुठलाही रेस्टॉरंट मध्ये मी विजिट करतो तर पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचा माझं काम आहे, तर तुम्हाला पूर्ण जानकारी देणार मी। हा तुमचा जे स्टॉल आहे किती वाजता ओपन होता? आमचे स्टॉल असतात ना संध्याकाळी 6 ते रात्री 10:30 पर्यंत। हा, आणि तुम्हाला गुरुवारी बंद राहील आणि बाकी दिवस सर्व दिवस चालू राहणार आहे। हा, जेवणाची तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल ना, कॉन्टॅक्ट नंबर घेऊन शकता। तुम्हाला जे पाहिजे क्वालिटी कुठलं जेवण पाहिजे तर तुम्ही ऑर्डर करू शकता। मोठे पापलेट बोला, मोठी सुरमई बोला,
आणि जे पाहिजे ते ऑर्डर करून तुम्ही एक दिवस पहिला आम्हाला कळवा, तुमच्यापर्यंत सगळं जेवण आणि जास्ती जर क्वांटिटी असली तुमच्या घरपर्यंत पोहोचती होईल ते आम्ही होम डिलिव्हरी देऊ शकतो आणि थोडी क्वांटिटी असेल तर नाही देऊ शकत असं. आणि जेवणाची क्वालिटी एक वेळेस खाल्लं ना तर तुम्ही बोलणार, कारण फर्स्ट क्वालिटीचं जेवण आहे. खूप खूप काळजी घेतली जाते या जेवणाची आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो हा जेवण. त्यासाठी माझं म्हणजे तुम्ही खुश तर मी खुश, या गोष्टीसाठी खूप खूप काळजी घेते मी. नाही चांगला वाटला तुमच्याशी बोलून. तुम्हाला जे स्क्रीन वरती नंबर दिसत आहेत तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला जर इकडे ह्या काउंटरवर यायचं आहे, सी फूड काउंटर ओपन केलं आहे लोकांनी, चांगलं टेस्ट आहे, तुम्ही बघू शकता. लांब वरून लोक येते इकडे. तुम्हाला जर खरंच यायचं इकडे कॉल करा. ही ताईला ऑर्डर द्यायचं आहे तर ऑर्डर पण देऊ शकता तुम्ही लोक. बहुत लोगों का कस्टमर का फीडबैक मैंने यहाँ पे लिया है, तो ये सिस्टर हमारे से जुड़ी है. नमस्कार ताई, कसे तुम्ही? एकदम छान. तुम्ही? मी पण बरं आहे. हा इकडचा टेस्ट कसा असता? खूप सुंदर आहे आणि एकदम अप्रतिम आहे. जवळजवळ 2 वर्ष झाले मी मावशींकडनंच फिश खाते घेते. खूप सुंदर टेस्ट आहे. ओके. आणि याच्यासाठी ही माझी फ्रेंड आहे, तर हिने मला ही सर्व हे करायला सांगितलं का ताई मावशी माझ्याकडे स्टॉलला आलेली, मावशी तू इथे गाडी चालू कर गाडीचं. मला हे श्री फूड तिथे कोणाला खायला मिळत नाही आणि अशी टेस्ट अजूनपर्यंत आमच्या एरियात तरी कुठे नाहीये. टेस्ट मला पण आवडतं. मी भरपूर सी फूड खाल्लंय. यांचं जे टेस्ट आहे हाताचा मला लय आवडतं. म्हणून मी म्हणजे यांचे जेवढे फेस्टिवल असतं ना कुठेही मुंबईला, मी सर्व फेस्टिवल अटेंड करतो. हे पार्टिसिपेट करता. यांचं आहे ना डिसेंबर मध्ये आगरी फेस्टिवल असतं. तिथे पण फेस्टिवल असतात, तिथे मी जाते. सगळ्यात पहिले मी ठाण्याला गेलेले. मी पण आलेलो ठाण्यात. आम्ही दोन्ही नवरा बायको आलेले. क्लास हॉटेलपेक्षा पण भारी टेस्ट ही आहे. हा नाही. आणि कसं आहे माहिती काय, हॉटेलमध्ये आपण जेवायला गेले ना, हॉटेलमध्ये एसी लावलंय, चेअर आहे, मेन पॉवर आहे, ते आपल्याकडूनच सर्व घेतात. हा. आणि इकडे कसं आहे, इकडे हा स्टॉल लावलाय, हा दिसतायत आपल्याला. ह्याचं काय म्हणजे आपल्याला फ्रेश भेटतंय. यांचा स्वतःचा मच्छीचा बिझनेस आहे, फ्रेश भेटतं आणि फ्रेश घेऊन येतं इकडे कुकिंग करताय लोक. आणि हायजिंग सुद्धा बघू शकता तुम्ही लोक. हायजिंग पूर्ण नीट अँड क्लीन आहे. थोडाभर अजिबात तुम्हाला घाण दिसणार नाही. फीडबॅक दिलाय तुम्ही, चांगलं दिलंय. थँक्यू सो मच. ताई तुम्ही? एकदम मस्त आहे. आम्ही डेली इकडूनच मच्छी घेऊन जातो. माझ्या मुलाला खूप मच्छी आवडते. अच्छा. आणि त्यांची टेस्ट अप्रतिम आहे. सगळ्यांनी यावं आणि इथला आस्वाद घ्यावा हीच एक विनंती. भाऊ आहेत आणि खूप आमची काळजी घेतात. जसं बोललं तसं येतात, जिथे बोललं तिथे येतात. आणि बहिणीसारखी हा भाऊ माझा काळजी घेतोय. आणि खूप 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 म्हणजे, आणि त्यांच्या घरी पूजा होती तर मला खूप म्हणजे आवडीने आमंत्रण केलेलं का ताई तुम्ही नक्की यायचे. आणि मी आवडीने त्यांच्या घरी गेलेले. माझा म्हणजे ठरलाय माझ्या डोक्यात असा, एकदा ह्यांना घरी बोलव स्पेशली जेवणसाठी पूर्ण फॅमिलीला, असा एकदा विचार केलाय. म्हणजे कधी आता येणार माहिती नाही. आता आमचा हरियाणा पंजाबचा साग असता, मक्याची रोटी असता स्पेशल. आता सर्दी स्टार्ट होणार ना, तुम्ही या आमच्या घरात खायला जरा आमचं जेवण खाऊन बघा. तेच सांगते बरं, यांचं तुमच्या जेवणाची पण टेस्ट आम्हाला कळवा. आता आमच्या जेवणाची टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुमच्या हरियाणाची टेस्ट पण आमच्यापर्यंत पोहोचा. आम्ही कस्टमर पर्यंत पोहोचूया. आवडलं तर अजून रिस्पॉन्स मिळेल. बरं गाइस, आज की वीडियो मेरी यहीं पे एंड होती है. उम्मीद करता हूँ मैंने जो भी आप लोगों को इस वीडियो के अंदर इन्फॉर्मेशन दी है, आई होप आप लोगों को अच्छी जरूर लगी होगी. अच्छी लगी हो तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करना. और अगर आप लोगों को कुछ भी डाउट हो तो आप लोग मुझे कमेंट में पूछ सकते हो. आइए, मंदाताई यहाँ पे है. इनका स्टॉल काफी अच्छा है और इनका मच्छी का भी बिजनेस है. आपका स्टेशन है जो, उसका भी मैंने सी फूड का डाला हुआ है. आप लोगों को उसका भी नोटिफिकेशन मिल जाएगा. आप लोग मेरे चैनल को सब्सक्राइब करके रखिए. और कुछ शाळला तुम्हाला जर इथे पण खायचं असेल, कच्ची मच्छी हवी असेल तर शाळला याचं सर्व होलसेल मध्ये मिळेल तुम्हाला. आणि आणि स्वस्त आणि सरळ नायगावची मच्छी, धानूची मच्छी, सातपाटीची मच्छी आपल्याकडे मिळते. आणि एकदम फ्रेश आणि ताजी आणि होलसेल भाव करायची काही गरज नाही आहे. तुम्ही दुसरीकडे 500ला घेणार तर माझ्याकडे 400ला मिळणार. दुसरीकडे 800ला घेणार तर माझ्याकडे 600ला मिळणार. अशा चांगल्या गोष्टी म्हणजे चांगली मच्छीची मी काळजी घेते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि कारण का मला मेन तुमचा रिस्पॉन्स मिळतो ना, त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. मला पैशासाठी आनंद नाही आहे आणि तुम्ही रिस्पॉन्स देता ना, त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. कारण त्यासाठी मी खूप धडपडते. कारण हे पण स्टॉल टाकलाय पैशासाठी नाही टाकलेलं मी, कारण पैसे मी लहान होते तिथपासून कमवत झालंय. आणि हा म्हणजे जेवण तुमच्यापर्यंत कसं पोहोचवायचं आणि कसं
हे करायचं ते मी धडपडते. त्या गोष्टीसाठी मी खूप स्ट्रगल करते. माझ्या मुलांना पण सांगितलंय का बघा आपल्याला पब्लिकचा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. आपल्याला ही गोष्ट कमवायची, आपल्याला पैसे कमवायचे नाहीत, पैशासाठी नाही, आपल्याला फक्त लोकांचं मन आणि हे जिंकायचं आपल्याला. नाहीतर यांचा आहे ना चांगला मच्छीचा बिझनेस आहे, चांगला यांचा बिझनेस सेटअप आहे, असं पण नाही का नवीन बिझनेस आहे. 40 वर्ष झाले, 40 तरी वर्ष झाले. सुद्धा हे लोक म्हणजे तुमच्यासाठी स्पेशली आणलंय. सी फूड दिसतंय तुम्हाला, पार्टी भरपूर चांगला आहे. या विजिट करा. व्हिडिओ चांगली वाटली आहे तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चला मग भेटतोय आपण परत नेक्स्ट व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग.